आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी माघार झाली आणि अनेक जागा जवळजवळ 6 जागा बिनविरोध झाल्या। 17 पैकी 6 जागा बिनविरोध आले। त्यामध्ये शिवसेनेलाही संधी मिळाली, राष्ट्रवादीला संधी मिळाली आणि भाजपला सुद्धा संधी मिळाली। काही ठिकाणी माघार घेतली नाही, काही ठिकाणी बंडखोरी झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते सांगली साताऱ्यात काय होणार। कारण तानाजी पाटील शिवसेनेच्या वतीनं त्यांनी बंडखोरी केली होती। जागा भाजपला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळं रंगत येणार असं चिन्ह असतानाच अचानक तानाजी पाटील यांनी तलवार मॅन केली, वाघ थांबला। जिल्हा परिषद निवडणुकीत बरंच काही रामायण झालं होतं, जे शिवसेनेच्या हातातून सत्ता काढून घेण्यात आली होती। अगदी शिवेंद्रराजे भोसले यांना मारहाण करण्यापर्यंत, धक्काबुक्की करण्यापर्यंत प्रकरण पोचलं होतं। त्यामुळे शिवसेना भाजपवर राग काढणार, राष्ट्रवादीसुद्धा नाराज होती। कारण सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं भाजपला बाय करून महाविकास आघाडीबरोबर संसार सुरू केला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठं वाद निर्माण झालेला असतानाच आता नेमकं काय होणार असं वातावरण तयार झालं असताना अचानक तानाजी पाटील यांनी माघार घेतली। त्यासाठी स्वतः मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रयत्न केले। कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि राज्यात आपल्याला महायुतीच्या सर्व जागा निवडून आणायच्या असतील तर बंडखोरी टाळायला हवी अशी चर्चा झाली। सर्वत्र युती धर्म पाळायचा निर्णय झाला आणि त्यानुसार आदेश गेले की माघार घ्या। त्यानुसार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील मंत्री यांची चर्चा झाली। या दोघांनी चर्चेनंतर तानाजीराव पाटील यांची समजूत काढली आणि तानाजी पाटील यांनी माघार घेतली। खरं तर तानाजी पाटील यांचा अर्ज राहावा, निवडणुकीत फाईट टाईट व्हावी अशी अनेक नगरसेवकांची इच्छा होती। कारण बराच खर्च निवडणुकीत झाला आणि हा खर्च काढण्याची वेळ आता आली होती। पण आता तानाजी पाटील यांनी माघार घेतली। आता अभयसिंग जगताप शरद पवार गटाचे, धैर्यशील कदम भाजपचे आणि किशोर धुमाळ अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे। आमदार जयंत पाटील यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांनी माघार घेतली। आता जयंत पाटील किती ताकद लावणार आपल्या पक्षासाठी, कारण आता जवळचा कार्यकर्ता माघार घेतला आहे। याशिवाय संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनी माघार घेतलेली आहे काँग्रेसच्या, त्यामुळे काँग्रेस मैदानात नाही, शिवसेना उबाटाची ताकद नाही। त्यामुळे आता शरद पवार गट विरुद्ध भाजप आणि महायुती असा हा लढा होणार आहे। तगडा उमेदवार मैदानात असावा म्हणून झालेले प्रयत्न आता निष्फळ झालेत, कारण तानाजी पाटील यांनी माघार घेतलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप किंवा महायुतीत सारंच काही अलबेल आहे का? नक्की नाही, कारण इच्छुकांची संख्या मोठी होती। पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते, सम्राट महाडिक इच्छुक होते, अनेक जण इच्छुक होते, पण धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली। सम्राट महाडिक यांनी तर 2019ला भाजपची जेव्हा राज्यातनं सत्ता गेली तेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता। पुढं जिल्हा परिषदेची सत्ता त्यांनी वाचवली होती। याशिवाय विधानसभा निवडणुकीत 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यामुळे आमदार निवडून आले। लोकसभा निवडणूक हातकणंगले लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली। धैर्यशील माने यांच्या विजयात सम्राट महाडिक यांचा निश्चितच वाटा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना हे उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच उमेदवारी धैर्यशील कदम यांच्या पदरात पडली। त्यामुळे आता सम्राट महाडिक यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। भाजपमधल्या अनेक नेत्यांची मोठ एकत्र बांधावी लागणार आहे। राष्ट्रवादी
एकसंघपणे सोबत ठेवावी लागणार आहे. शिवसेना अजूनही राग गेलेला नाही, तो मतदानाद्वारे व्यक्त करणार का हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महायुतीला झगडावं लागणार आहे निश्चितपणे. पण त्याचवेळी महाविकास आघाडीची स्थितीसुद्धा फार तगडी आहे असं नाही, त्यांनासुद्धा प्रचंड झगडावं लागणार आहे. मुळात भाजपची संख्या मोठी आहे, त्यापाठोपाठ शिवसेना राष्ट्रवादीची संख्या आहे. त्यामुळे आता क्रॉस वोटिंग होणार, त्याचा निकालावर काय परिणाम होणार, निवडणुकीला अजून बरेच दिवस आहेत. आपल्याला ज्या काय राजकीय घडामोडी होत राहतील त्या निश्चितपणे महाधोरणावर येत राहतील. आता फक्त ताजी बातमी एवढीच की तानाजी पाटील यांनी माघार घेतल्यामुळं एकूणच सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीचा कल काय होणार, चुरस कशी निर्माण होणार हे पाहूयाच. पण तानाजी पाटील यांच्या रूपाने वाघानं माघार घेतल्यामुळं निवडणुकीतला नूर मात्र निश्चितपणे बदललाय. तो काय असेल पाहूया. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.